नाशिककरांमध्ये भाजप हटाव, नाशिक बचावची सुप्त लाट. नाशिककरांमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजीचा सूर. गुन्हेगारी वृत्तींच्या लोकांना उमेदवारीची खैरात. एकाच घरात तब्बल 3-3, 4-4 तिकिटांचे वाटप. निष्ठावंतांना दाखविले गाजर. उमेदवारीसाठी तब्बल 2 कोटींना तिकिटे विकल्याचा होतोय आरोप. निष्ठावंतांमध्ये भाजप नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजीचा सूर. सत्तेसाठी मतासाठी शेकडो कोटींची राजरोज होते उधळपट्टी. नाशिकमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा होत असून कुंभमेळ्याच्या आधी नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुका होत असल्याने साम दाम दंड भेद या सर्वांचा वापर करून नाशिक मनपा ताब्यात घ्यायचीच या ईर्षेने मंत्री गिरीश महाजन पेटले असून त्यामुळेच त्यांनी अनेक गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना भाजपात घेतले आणि तिकिटेही दिली आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून 25,000 कोटींची विकास कामे होत असून ही कामे आपल्या माध्यमातून व्हावी यासाठी सगळेच पक्ष कुंभमेळ्याचा मेवा खाण्यासाठी झपाटून कामाला लागले आहेत. नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे लढत असून सत्ताधारी पक्षातील अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना युतीत लढत आहे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करून लढत आहेत. सर्वच पक्षांकडून नाशिकमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार देण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. कारण निवडणूक म्हणजे पैसा वाटा आणि मते विकत घ्या हेच आजच्या नीच राजकारणाचा यशाचा मंत्र झाला आहे. त्यामुळेच नाशिकात तब्बल 35हून अधिक उमेदवार कोट्याधीश निवडले आहेत. त्यात भाजपाचे तब्बल 19 उमेदवार आहेत, तर शिंदे सेनेचे 6, ठाकरेंचे 2, पवारांचे 2 आणि अपक्ष अशी आकडेवारी आहे. भाजपने नाशिक मनपाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 100 नगरसेवक निवडून आणण्यासाठी गिरीश महाजन सत्तेतील मित्रपक्ष पवार शिंदेंशी युती त्यामुळेच केली नाही. महाजनांना नाशिकात एकहत्ती सत्ता हवी आहे. इतरांची ढवळाढवळ नको अशी मानसिकता महाजनांची आहे. त्यामुळेच थेट जळगावातून येऊन ते नाशिकचे नेतृत्व करीत आहेत. महाजन सत्तेसाठी आसुरलेले असले तरी नाशिककरांमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजीचा सूर असून नाशिक बचाव भाजप हटाव अशी एक सुप्त लाट दिसून येत आहेत. नाशिक मनपाची निवडणूक भाजप आणि मंत्री महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेची असली तरी गेल्या काही महिन्यांपासून मात्र कुंभमेळ्याच्या नावाखाली भाजपा व कुंभमेळा मंत्री महाजन यांनी तपोवनातील 2000 वृक्षांची कत्तल करण्यावरून राजकीय सामाजिक वातावरण चांगलेच तापवले होते. मंत्री महाजन झाडे तोडण्यासाठी अतिरेकी अट्टाहास करीत होते. नाशिकातील सर्व पर्यावरण प्रेमी ज्येष्ठ नागरिक अगदी बालगोपाल कलाकार या वृक्षतोडी विरोधात मैदानात उतरले. सर्व पक्षीयांनी देखील या वृक्षतोडीस विरोध केला होता. पण महाजनांनी या सगळ्यांचा विरोध अक्षरशः धाब्यावर बसवत जनतेच्या मताला केराची टोपली दाखवली. शेवटी काही पर्यावरणवादी कोर्टात गेले. कोर्टाने वृक्षतोडीस तात्पुरती का होईना बंदी घातली आहे. या प्रकरणात महाजनांबद्दल नाशिकात प्रचंड रोष निर्माण झाला होता. लाकूड तोड्याची उपाधी महाजनांना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2017 मध्ये नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. पण नाशिक दत्तकची घोषणा फक्त चुनावी जुमला ठरला. नाशिककरांसाठी फडणवीसांनी पुढे काहीच ठोस कामे केली नाही. फक्त आश्वासनाचे गाजर देण्यात आले. नाशिकातील गुन्हेगारी वाढतच गेली. गेल्या 10 महिन्यात तब्बल 48हून अधिक खून नाशिकात झाले आहे. फडणवीस गृहमंत्री असूनही नाशिकमधील गुन्हेगारी वाढतच गेली. नाशिकामध्ये ड्रग्ज, अंमली पदार्थ राजरोसपणे आणि सहजासहजी उपलब्ध होतात. ही नाशिकमधील गुन्हेगारी वाढण्यास ठरलेली कारण आहेत. विकास कामांच्या नावाखाली नाशिकमधील अनेक रस्ते महिने खोदून ठेवले आहे. रस्त्याची अवस्था फार दयनीय झाली आहे. वाहतुकीची कोंडी दररोजचीच झाली आहे. नाशिकमधील एकही रस्ता खड्डेमुक्त नाही ही नाशिकमधील रस्त्यांची वस्तुस्थिती आहे. मनपाची बस सेवा कुचकामी ठरत आहेत. गोदावरी नदीची तर पार गटारगंगा झाली आहे. नाशिकमधील गार्डनची देखील पुरती वाट लागली आहे. गेल्या 4 वर्षांपासून मनपावर प्रशासक राज असल्याने जवळपास मनमानीच कारभार सुरू आहे. मंत्री महाजन मागील पंचवार्षिकमध्ये देखील पालकमंत्री होते
आणि गेल्या काही वर्षापासून देखील नाशिकचा कारभार पाहत असले तरी नाशिकच्या समस्या सोडविण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहे. अधूनमधून पर्यटन म्हणून नाशिकला यायचे असाच महाजनांचा दौरा असतो. मुख्यमंत्रीही नाशिककडे ढुंकून पाहत नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठमोठी आश्वासनांची गाजरे देऊन मोकळे होतात. महाजनांनी तर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पक्षात घ्यायचा धडाकाच लावला होता आणि तिकीट वाटप करतानाही याच लोकांच्या घरात तब्बल 3-3, 4-4 तिकिटांचे वाटप केले. तिकीट वाटपात 2 कोटी रुपये घेऊन तिकीट वाटल्याचा देखील आरोप यावेळी करण्यात आला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले गेले आहे. भाजपाचा निष्ठावंत प्रचंड नाराज आहे. तिकीट वाटपाचा गदारोळ आणि तमाशा अख्ख्या नाशिककरांनी पाहिला आहे. अशा या सगळ्या भाजपाच्या तमाशाचे वातावरणात निवडणुका होत आहे. भाजपाच्या कार्यपद्धतीवर पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता तर प्रचंड नाराजच आहे, पण नाशिकमधील मतदार देखील भाजपाला थांबवण्याच्या सुप्त विचारात आहे. त्यामुळेच बीजेपी हटाव आणि नाशिक बचावची सुप्त लाट नाशिककरांमध्ये तयार झाली आहे. मतदारांची नाराजी, संताप 15 जानेवारीला खऱ्या अर्थाने EVMमध्ये उतरणार का हे बघण्यासाठी 16 जानेवारीची वाट बघावी लागणार आहे. नाशकात काटेकी टक्करची निवडणूक असली तरी शेवटच्या क्षणी मात्र करोडोंची उधळपट्टी करून मतदारांना विकत घेण्याचे प्रकार मात्र सर्रास होणार आहे.